सिंगल आणि डबलला प्राधान्य दिलंय. सकाळचं सत्र आहे, हवेमध्ये दमटता, हवेमध्ये गारवा हा पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून तिसरे अंपायर म्हणून प्रभात अंबोरेंना आपण पाहत आहोत कामकाज करत असताना. या मॅचचे तिसरे अंपायर ऑफिशियल्स म्हणून ते कामकाज करत असताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती धाबा एकंदरीत 3 आहेत. पहिलं षटक ओम गोलंदाजी करतोय. अरविंद आणि रितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुढचा बॉल गोलंदाज थांबला. रनवे मध्ये काही अंशी बिघाड झालाय आणि म्हणून की काय तो थांबत असताना पाहायला मिळतोय. 3 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. मिलिंदजी पाबरेकर आणि त्याच वेळेला त्यांच्या साथीला राजेजी टेंबे यांना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज थांबतोय. या गोष्टी रनवे मध्ये ज्या वेळेला गोलंदाज डिलिव्हर करत असतो चेंडू त्यावेळेला अडथळा आल्यानंतर ही थांबणे ही बाब देखील महत्वाची आहे. कारण विपरीत काहीतरी घडू नये, आपल्याकडून जास्तीच्या धावा आपण खर्च करू जाऊ नये, त्याकरता आपण थांबणेही तितकंसं गरजेचं आहे. गोलंदाज थांबतोय. ओमला आपण पाहतोय. ओम टकलेला गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना रितेश यादव स्ट्राईक एंड वरती आहे. किंवा तो देखील प्रतीक्षेत असेल की पहिला बॉल मी कधी फेस करेन. पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रत्येकाला मेहनत करावीच लागते. किंवा पहिला चेंडू फेस करत असताना अगदी पोटामध्ये होणाऱ्या गुदगुल्याही तितक्याशा असतात. लोअर फुलटोज ऑन साइडला पहिला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येत असताना रितेश यादवच्या बॅटमधून चौकार. पाहत आहोत. हनुमंतजी चौधर साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत आणि त्यांच्या साथीला अजयजी सूर्यवंशी साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. या मॅचचा ते आस्वाद घेत आहेत. हे भव्य दिव्य VIP डाईज आहे आणि त्याच्या अगदी बरोबर आपण ही मॅच देखील पाहतोय. 2 स्क्रीनमध्ये डबल स्क्रीनमध्ये आपण या सामन्याला पाहतोय. 7 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं नमन काय सुंदररित्या केलंय. उदयजी पवार साहेब आपलंही हार्दिक स्वागत. डीजे SK साऊंड्स अँड इव्हेंट्स काय गीत घेऊन आले पाहना. पहिलं नमन, पहिला चौकाराला आजच्या दिवसाचा आणि पहिलं नमन इथे रितेश यादवने चौकाराने केलं. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. दोस्ती 11 बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल कमी गतीने इनसाइड आउट लॉंग ऑफला केलाय. डीप पॅक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेश यादवचा वार सारेगार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. आपण अशी गीतांची मैफिल घेऊन आलात तर थांबवायलाही आम्हाला जास्तीचं आवडणार नाही. परंतु मॅचेस आहेत क्रिकेट विथ संगीत आपण आनंद घेत आहोत आणि सकाळच्या सत्रामध्ये ही लज्जतदार अशी मैफिल इथे गीतांची आणि चौकारांची सजली आहे. रितेश यादव काय बॅटिंग करतोय पहा. सरळ बॅटने तो बॅटिंग करतोय. जणू काही तो मैदानाच्या आतमध्ये घरूनच सेट करून आलाय की होऊन आलाय की काय. सरळ बॅटने तो धावा गोळा करतोय. ऑन साइडला चौका ठोकला. कव्हर्सला इनसाइड आउट चौका ठोकलाय. धावांची यथेच्छ अशी धुलाई गोलंदाजाची ओम टकलीची तो करत असताना पाहायला मिळालाय. ओम पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने सज्ज होईल. वेगाने टाकला. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी धाव. बॅटला बॉल ब्रश झाला. बॅटची लिडिंग एज घेतली होती. अर्थात ही एकेरी धाव बॅटच्या साह्याने येत असताना पाहायला मिळते. संघ सुस्थितीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. संघाचा खेमा आपण पाहतो दोस्ती 11 या संघाचा आणि या संघाचे मालक अर्थात स्वतः त्या ठिकाणी विजय शेठ खानावकर साहेब यांना आपण पाहत आहोत उपस्थित असताना. खेमा अर्थात खुश असेल. डगआउट्स मध्ये वातावरण चांगलं असेल. हा लोअर फुलटोस बॉल आहे.
ऑन साइडला केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, नो बॉल, त्यावरती आला हा चौकार. बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल असेल. गोलंदाज म्हणत असेल ये दुःख काहे खतम नाही होता है. काय त्याच्या या षटकामध्ये धावा आल्या, रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. अडचणींना तो सामोरा जातोय. फ्री हिटचा बॉल, अरविंद ऑन स्ट्राईक. यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ही लय सापडली आहे त्याला. अक्षय सरोदे एक्झॅक्टली हे सांगण्याचा प्रयत्न करत असेल की हे बॉल तुला डिलिव्हर करायचे आहेत. शेवटचा चेंडू अगदी योग्यरित्या हाताळला. शेवटच्या क्षणामध्ये त्याला सूर्ग बसला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना दोस्त 11 धावफलकावरती धावा आहेत. ते एकंदरीत 17-17 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाच्या अंती 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोविंदा गोरेला आपण दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धाबांची यथेच्छ अशी दुलाई किंबहुना गोलंदाजावरतीचे हल्ले सारं काही या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळाली. गोलंदाज गोविंदा गोरे पहिला बॉल ऑन साइडला केला. हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. जाणीवपूर्वक खेळलेला हा स्ट्रोक होता. लॉफ्ट केला होता. काय काय चेंडू हवेमध्ये राहिला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि रितेश यादवच्या बॅटमधून गोविंदा गोरेने जर का विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर SK सावंत अँड इव्हेंटचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर उदयजी पवार यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी लगावण्यात आलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुल टॉस इनसाइड आउट. चांगला स्ट्रोक इथे एक्झिक्यूट केला होता. अरविंद डेकळेची शांत आणि संयमीपणा पाहणं किती चांगला आहे. त्याचा संयमाचा बाण त्याने फुटू दिलेला नाही आहे. धीरोधार्तता त्याच्याकडे फार चांगली आहे आणि तंत्रशुद्ध फटक्यांची मैफिल तो सजवतोय. 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावरती असताना गोविंदा आडवा बाटने ऑन साइडला. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्लॉक स्वीप. त्यावरती धावा मिळतील त्या 4. हा आलाय रितेश यादवच्या बॅटमधून चौकार. त्याला चौकारच खाल्ला होतं की काय, कारण तिन्ही मारल्यात ना, तिन्ही चौकार त्याच्याच बॅटमधून आल्यात. ऑन साइडला स्लॉक स्वीप देखील चांगला केला. फ्रंट लेग पुढे आणत असताना लोअर फुलटोस बॉलला पिक करत असताना पाठवलं होतं. हलक्या त्याने चॉप केला. इथे फलंदाज बाद. खेळाडू क्रमांक 1 रितेश यादव बॅक टू द पॅव्हेलियन. यस्टनच्या पाठीमागे अक्षय सरोदे उभा आहे आणि त्याने जसा बॉल डिलिव्हर झाला ना लगेचच पिक केला आणि थ्रो केला.
डायरेक्ट हिट करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करत असताना खेळाडू पहिला जो रितेश यादव बाद होत असताना पाहायला मिळतोय. मयूर वाघसेंनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत एकंदरीत 23. पहिल्या बॉलवरती आविर्भाव पहा फलंदाजाचा. पहिल्या चेंडू पासून आक्रमकता धारण करून तो जणू काय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉल पासून मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. हा बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोविंद गोरे. यावेळेला हलक्या हाताने संयमाने खेळले. लॉफ केला, काही काळ हवेमध्ये राहिला होता. चेंडू डीप मधून प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. या षटकामध्ये धावा थांबल्यात. एकंदरीत या षटकामध्ये धावा खर्च करण्यात आल्या त्या आपण पाहिल्या तर 7 धावा या षटकामध्ये आल्या. एक विकेट प्राप्त केली गोविंदा गोरेने. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. तर 24 ला 1 बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर दोस्ती 11. षटक संपलं तरी स्टॉपवॉच बंद होणार नाही. फलंदाज बाद झाला तरी स्टॉपवॉच बंद होणार नाही. ड्रिंक्स ट्रॉली कदाचित मैदानाच्या आतमध्ये तर स्टॉपवॉच थांबेल. त्याच वेळेला बॉल फुटला, बॉल गहा झाला, किंवा DRS कॉल करण्यात आला तरच केवळ स्टॉपवॉच थांबेल. अन्यथा स्टॉपवॉच थांबणार नाही. 8 मिनिटाचा वेळ तुम्ही खर्च केला आहात. 2 षटक इथे संपली आहेत आणि 8 मिनिटांमध्ये तुम्ही जिथे 2 षटक इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळालं. 24 ला 1 गोविंदा गोरेने चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. मॅच मध्ये आणला संघाला. एक सांघिक यश मिळालं. या षटकामध्ये 7 धावा देखील खर्च करण्यात आल्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. ओम याला पुनश्च प्राचार्य करण्यात आलंय. मयूर वाक्सेला आपण पाहतो 2 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळते. 50च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 12चा करंट रन रेट आहे. 12च्या धावगतीने धावा आल्या तर 72 बनतात. आणि 6 षटकांच्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये मी तर म्हणतो की 60 ते 65 धावा ही एक हाय स्कोरिंग मॅच राहील. या स्पर्धेची हाय स्कोरिंग मॅच ही 77 धावांची राहिली आहे. योगीजी वाघ माझ्यासोबत आहेत. रामदास शेवाळे प्रतिष्ठानने 79 धावा बनवल्या होत्या. हा बॉल बॅटची आतली कट घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट इथे घडते तरी काय. पंचांकडे अपील करण्यात आली. का बॉल पाहायला मिळाला. बॅटची आतली कट घेतली. शॉर्ट थर्ड मारला. चेंडू ट्रॅव्हल झाला. मयूर वाघसे मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पासूनच त्याने स्विचित करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. आपला टान्स चेंज केला, ग्रिप चेंज केली, स्ट्रेच केलं स्वतःला. धाव आली नाहीये. पंचवीस धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. यावेळेचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सेलिब्रेशन स्टार्ट नाव. अर्थात इथे श्री मित्र मंडळ स्पोर्ट्सला एक मोठं यश प्राप्त झालं आणि आता त्यांचं सेलिब्रेशन सुरुवात होतीये. काय झेल टिपलाय. विकेट गमावला आणि दुसरा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं गीत आणि संगीत घेऊन येत असताना आपण उदय पवार यांना पाहत आहोत. काळभैरव मंदिर मला आठवण होते की कळंबोलीचं काळभैरव मंदिर आणि ज्याच्यासाठी देखील एक महत्वाचं योगदान आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं राहिलंय. कारण काळभैरव मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्याचे कॉन्क्रिटीकरण
हे आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. स्कोर कार्ड वरती आहेत तर 25-25ला 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन म्हात्रे दाखल होत असताना पाहायला मिळतं. 2 फलंदाज बाद झालेत. 25 धावा दापलकावरती आहेत. नितीनच्या बॅटमधून जर 3 बॉल 3 षटकार आले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज रोशनजी कदम यांच्या माध्यमातून देण्यात येईल. नितीनच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल होम. बॅकफुटला आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण. खेळाडूंना उच्च स्वरूपामध्ये होईल बाद. मयूर वाघसे बॅक टू द पॅव्हेलियन. जोगे होता. किरणजी दळवी यांना मी विनंती करेन की हा बॉल पुन्हा एकदा दाखवण्यात यावा, कारण ओमचा हा चेंडू जो होता ना हदभर वळाला होता. हदभर नव्हे तर मी म्हणेन की अगदी ज्या पद्धतीने त्याने टर्न झाला ना 90 अंशाच्या कोणामध्ये. पहा ऍक्शन रिप्ले. हा बॉल पहा किती वळला चेंडू. डाव्या एसटीच्या मी म्हणेन 5व्या ते 6व्या स्टंप वरती त्याने बॉल टाकला. फलंदाज फ्रेम मध्ये देखील नव्हता. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होता. मयूर वाक्सेला आपण पाहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भीम यादवला आपण पाहत आहोत. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 3रा फलंदाज बाद झालाय. हा बॉल फटका पुन्हा एकदा फसला. कबसला केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया. रन्स इथे प्राप्त होतील. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्न पडतात कमी. मिळेल 4 धावांची हमी. चौकार. एक विकेट गेल्यानंतर मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होतो, परंतु इथे फलंदाजावरती तो कोणताही प्रेशर पाहायला मिळाला नाही. कारण चांगला स्ट्रोक भीम यादवने आल्या आल्या आपण आल्याची जाणीव करून देणारा हा स्ट्रोक इनसाइड आउट खेळला आणि एक्स्ट्रा कव्हरला एक ग्लोरियस स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकारानं अकाउंट्स इथे मात्र त्याने खोललं. संघाची धावसंख्या वेगाने 29 ऑन दी बोर्ड. कमी गतीने पुन्हा एकदा हलक्या हाताने चाचपडत गोलंदाजी करतोय ओम. त्याचा रनवे मध्ये थोडासा बिघाड झालाय आणि म्हणून की काय त्याच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी फुल टॉस बॉल देखील पाहायला मिळाले. परंतु या षटकामध्ये मागील षटकाच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हे षटक चांगलं राहिलं. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 17, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7, तिसऱ्या षटकामध्ये 6 आल्या. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात. तर 30 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे ब्रेकच्या पलीकडे आपण आमंत्रित करूयात अर्थात नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन जयनमान एलआयजी आणि अमन 11. थँक यू. वेलकम. पुन्हा एकदा वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट डीजे ब्रेक. आपण पाहतोय ती अर्थात कळंबोली प्रीमियर लीग KPL 2025 20-25चा हा कारवा 5वं पर्व आपण पाहत आहोत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोस्ती 11 बॅटिंग करते. टॉस हरल्यानंतर श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स या टीमच्या अगेन्स्ट ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलं युट्यूबच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही लॅपटॉप स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झालेत
काही जण सकाळचा नाश्ता करत असतील, काही न्यूजपेपर वाचत असतील, काही बसमधून ट्रॅव्हल करत असतील, काही ट्रेनमध्ये असतील, सर्वांचं हार्दिक स्वागत. काही जॉबला जात असतील, काही ऑफिसकडे निघाले असतील, सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय KPL 2025चा हा अभूतपूर्व सोहळा. शनिवारचा दिवस आहे, अर्थात मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच रंगते. भीम यादव ऑन स्ट्राईक. खोलात टाकलेला हा बॉल वेगाने गोविंदा गोरे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल झालाय. काय पहिला बॉल डिलिव्हर्ड करत असताना त्याचा आत्मविश्वास पाहणं. पहिला चेंडू त्याने खोलात टाकला, तो देखील निर्धाव स्वरूपाचा. 15 मिनिटाचा वेळ घेतला आहात. अर्थात फिल्डिंग करणारी टीम प्रत्येक क्षणाक्षणाला आम्ही आपल्यापर्यंत टाइम पोहोचवणार आहोत. फलंदाज बाद झाला की स्टॉपवर स्टॉप होणार आहे. अर्थात याकडे आपण लक्ष वेधूयात. एखादी विकेट गमावली की स्टॉपवर स्टॉप होईल. स्कोर कार्ड वरती 30ला 3. षटक क्रमांक 4. खोला टाकला, शॉट बॅक लेफ्टने ड्राईव्ह केलाय. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, ऑन साइडला खेळलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोविंदा गोरे आणि त्याच्या विकेट हॅट्रिक साठी SK साऊंड्स अँड इव्हेंटचे सर्वेसर्वा उदयजी पवार यांनी लगावलेले हे पारितोषिक तो पटकावेल का? हॅट्रिक घेणं गरजेचं असेल त्याला हे पारितोषिक पटकावण्यासाठी. उद्याचं भविष्य देखील आपण स्क्रीनच्या समोर पाहतोय. छोटे बच्चे कंपनी जे क्रिकेटचे धडे गिरवतात त्यांनाही आपण पाहत आहोत. कळंबोलीकर उद्याच्या भविष्यात लेदर बॉलचे धडे ते देखील गिरवतात. शेजारीच आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये शेजारीच नेट आहे आणि नेटमध्ये सराव करणाऱ्या छोट्या मुलांनाही आपण पाहतोय बच्चे कंपनीला. मैदानाचा उल्लेख आपण केला आहात तर या गोष्टीचाही उल्लेख करायला हवा. पुढचा बॉल लोअर फुल टोस, पुन्हा एकदा हवेमध्ये डीप एक शाखभरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षका एक सिंगल मिळेल. या मैदानाचा विचार केला ना तर खऱ्या अर्थानं या मैदानाची स्वच्छता मोहीम असेल, त्याच वेळेला मैदानाला सुसज्जित करणं असेल, आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून ती बाब आवर्जून येण्यात येते. मग वॉकिंग ट्रॅक असेल, मग फ्लड लाईट्स असतील आणि अगदी त्याच वेळेला जी खुली जिम आपण म्हणतो ना ते देखील त्यांच्या माध्यमातून सुसज्जित करण्यात आली. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या कार्याचाही गौरव करणारी ही बाब निश्चितच आहे. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा. या वेळेला आपण पाहत आहोत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. वेगाने रन्स येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावा थांबल्यात. ही मात्र आता विचार करण्यासारखी बाब राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, तदनंतर मोमेंटम शिफ्ट झालं. 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 6 आल्यात आणि या षटकाचा विचार केला तर केवळ 3 धावा या षटकामध्ये आल्यात. संघाची धावसंख्या 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोविंद गोरेने एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भरधाव आणि प्रचंड वेग त्याचा पाहायला मिळाला. नितीन साडे हा बॉल ग्लोरियस स्ट्रोक केला. बॅकफुटला येत असताना स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. उदयजी पवार यांचा सेन्स ऑफ ह्युमरला ना दाद द्यायला हवी. भगवा संघाचा ड्रेस कोड परिधान करून संघ दोस्ती 11 मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि भगवं हे गीत येत असताना त्याच वेळेला या वर्षाची थीम ही जी आपण भगवी पाहायला मिळते. सारं काही भगवं भगवं आणि भगवं. आज मात्र जे पाहत आहोत आपण स्कोर कार्ड वरती धावा येते या चौकाराच्या मदतीने. 37 खोला टाकला, समोरच्या दिशेने केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक ओम उभा आहे. सातत्याने सिंगल आणि डबल्स या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. 4 षटकांचा केस संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ द 4th ओव्हर बॅटिंग करत असताना दोस्ती 11 38 ऑन दी बोर्ड. 18 मिनिटं घेतले 4 षटकांसाठी. अक्षय सरोदे मी आपलं लक्ष वेधन. 18 मिनिटं तुम्ही या 4 षटकांसाठी घेतलेले आहात. 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 ओव्हर कंप्लीट व्हायला हव्यात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. 38 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट दोस्ती 11. तो 5 बॉल 7 धावा. नितीन मात्रे खेळतो 4 बॉल 6 धावा. गोलंदाजी अरविंद गोरे 2 षटक 15 धावा 1 विकेट. ओम टकलेला आपण पाहिलं 2 षटक 23 रन्स 1 विकेट. ही बाब महत्वाची आहे. PTC या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कळंबोलीकरांनीच प्रेम द्यायला हवं या वाहिनीला. आज उच्च दर्जाचं नीळ आणि क्लीन टेलिकास्ट आपण पाहत आहोत.
जर का या स्पर्धेच्या माध्यमातून पीटीसी सारखी वाहिनी MCAचं कामकाज करते ना, तर आपल्याला अभिमान असायला हवा की आपला मराठी माणूस एका उच्च ठिकाणी जाऊन एक चांगल्या दर्जाचं कामकाज करतोय. तुम्ही जर का मोबाईल फोन ओपन कराल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलची जास्तीची क्वालिटी वाढवण्याची गरज नाही आहे, कारण त्या दर्जाचं कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून या चॅनलने केलंय. 38 धावा धापलकावरती 3 फलंदाज बाद झालेत. 5व्या षटकाच्या दरम्यान अंकित रावतला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखलत असताना लेफ्ट आर्म ऑन विकेटने पहिला बॉल वेगाने टाकला. आतेडी रक्षकाचा वेध अपील इथे पाहायला मिळाली, उचलून धरलेली नाहीये पंचांनी. नितीन पहिल्या बॉलवरती त्याने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. 38 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकाची जशी सुरुवात झाली 17 धावा बनल्या होत्या असं वाटलं होतं, एक मोठी टोटलकडे आपण वळतो आहोत. नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूया. जय हनुमान LIG टीम आपण रेडी राहा. हा बॉल खोलामध्ये एक्सा कव्हरला, वॉट अ स्ट्रोक, डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस चौकार. एकही मारा बट सॉलिड मारा. काय स्ट्रोक आला गॅप मध्ये. या स्पर्धेचे जनक आणि या संघाचे आधारस्तंभ सर्वे सर्वा आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना आपण पाहत आहोत. एक रॉयल पर्सनॅलिटी आहे. पुढचा बॉल खोला टाकला. थेडी यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय डॉट बॉल. आज आपण पाहिलं नाही या स्पर्धेच्या माध्यमातून मी या 6व्या पर्वामध्ये जोडतो आहे, परंतु मला असं वाटतं ना की या रायगड नगरीमध्येच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीकडे ज्यांच्याकडे विजय शेठ खानावकर साहेब यांचा मोबाईल नंबर असेल ना, तर त्या मोबाईल नंबरला नाव हा रॉयल मॅन म्हणूनच दिलेला असेल, कारण एक रॉयल व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. 42ला 3 आपण पाहत आहोत. 42 ऑन दी बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. अंकितचा हा बॉल ऑन साइडला हुक केला, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्याच्यावर. हा येतोय सणसणीत चौकार. थँक्यू. हा स्ट्रोक स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. नितीन मात्रेने केलेला हा स्ट्रोक होता. बॅकफुटला आले, पहा गिरकी घेतली आणि फलंदाजाची फिरकी घेतली. टर्न झाला, ऑन साइडला हुक केला आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून एक्झिक्यूट करण्यात आला. नेक्स्ट मॅच अमन 11 आणि जय हनुमान LIG दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. लगेचच आपण टॉस करणार आहोत. 42 खोला टाकला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेन्थला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते, परंतु इथे काय घडतंय, काय घडलंय पहा. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. अंकित रावतने काय केलं, त्यांनी स्वतःच्या मस्तकावरती हात मारून घेतलाय. बेल्स उडवलीच नाही त्याने, बेल्स रिमूव्ह केलीच नाही. अर्थात फलंदाजाला जीवदान मिळालंय. 47 धावा धापलकावर. 47 ऑन दी बोर्ड. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतोय. अक्षय सरोदेच्या चेहऱ्यावरती चिंतेचं वातावरण तुम्ही पाहताय. या साऱ्या गोष्टी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आणि त्याही कळंबोली प्रीमियर लीग मध्ये घडत असताना पाहायला मिळाल्यात. अनिकेत रावतने बेल्स रिमूव्ह केल्या नाहीत. अर्थात फलंदाज जदभर बेल्स रिमूव्ह केला जात नाही, तदभर बाद दिला जात नाही. फलंदाज नॉट आउट आहे. 47 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 5वं षटक प्रगतीपथावरती. पुढचा बॉल लोअर फुल टोज होता. डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून चेंडू वरती येतो. वेगाने 1 रन्स कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 49 इथे नितीनने इथे चुकी केली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. 49 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. एंड ऑफ द 5th ओव्हर. .49 ऑन दी बोर्ड आहेत. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपलाय. 49 धाबा धापलकावरती आहेत.
एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. काही क्षण जे तुम्ही पाहत आहात या स्क्रीनवरती अंकित रावतला आपण पाहतो. स्कोर कार्डवरती धाबा आपण पाहतोय 49 बनल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ आणि येणं अजूनही बाकी आहे. या षटकामध्ये जास्तीचा धावा गोळा करण्याचा प्रयत्न राहील. 22 मिनिटाचा वेळ घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. मी विशेष करून आभारी असेन त्याचा अक्षय सरोदे आणि टीमचं. तुम्ही वेळेत ही आपली षटक कंप्लीट केलेले आहेत आणि धन्यवाद योगेश वाघ, कारण त्यांच्या माध्यमातून हा स्टॉप वॉच लगावण्यात आला. आज त्यांनी संपूर्णतः कार्यभार आपल्या खांद्यावरती घेतलाय. प्रभात अंबोरेला आपण मॅच रेफरी म्हणून आज कामकाज करत असताना पाहतोय. या मॅचचे दोन्ही ऑफिशियल्स देखील चांगलं कामकाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 49 बनल्यात. 49ला 4. शेवटच्या षटक अक्षय सरोदे ॲज अ कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिला बॉल कमी गतीने टाकला. बॅट आधी निघून गेली, तदनंतर बॉल आला. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अर्थात संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट झालंय. दोस्ती 11 या टीमच्या हाफ सेंचुरी या धावफलकावरती लगत असताना 50 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक भीम यादव आणि त्याच्या साथीला किरणला आपण पाहत आहोत. किरण ढेमरे याला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. अर्थात कळंबोलीचा मॅक्सवेल म्हणून त्याला संबोधलं जातं. नितीन म्हात्रेने कदाचित जी विकेट सॅक्रिफाईस केली ना ती या खेळाडूसाठी असावी. पुढचा बॉल लोअर फुल टोस प्लेड ऑन. फलंदाज बाद. अक्षयला सफलता. 5वा धक्का दोस्ती 11 या टीमला. चांगला बॉल फुल अँड स्ट्रेट स्टंप टू स्टंप प्लेड ऑन झाले. बॅटर जिथे बाद होत असताना पाहायला मिळाला भीम यादव. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येणाऱ्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन उपस्थित व्हा. आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. अमन 11 टीमचा कॅप्टन. अगदी त्याच वेळेला मी जे हनुमान एलआयजी टीमचा कर्णधार. मी लक्ष वेधन दोन्ही टीमचे कॅप्टनचं. टॉस उत्तरार्धाची समाप्तीच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीच्या आधी होईल. अर्थात इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. बॅकफुटला आले. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड्स केलं ग्रीजन मध्ये जिथे तैनात आहे. सिंगल कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन वेगाने धावलेत. धावा येतात त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 लॉस ऑफ 5 विकेट्स. 52 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सागर सुतारला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर आहे. त्याच्याकडून अपेक्षित असेल ते मोठे स्ट्रोक मोठे फटकेबाजी करायलाच हवी त्याने. मनीष शर्मा आम्ही आपलं लक्ष वेधून नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. लगेच टॉस करण्यात येईल पुढच्या मॅचचा. हा बॉल खोला टाकला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन. इथे जोखीम बरी होती. ही धाव इथे अंगलट येऊ शकते का. डीआरएसचा कॉल करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. आणि तिसरे अंपायर या मॅचचे ऑफिशियल रेफरी म्हणून कामकाज करत असताना प्रभात अंबोरे यांना आपण पाहत आहोत. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे प्रभात अंबोरे आणि तथा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या टीमच्या माध्यमातून त्याने एक चांगलं कामकाज केलं. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 6 बाद. थँक्यू थँक्यू. हे स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ज्या रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला होता. अर्थात क्रीज पासून थोडा दूर राहिला. विविध कॅमेरा अँगलने आपण पाहत आहोत. एक चांगलं कलेक्शन कौतुक करेन मी यष्टीरक्षकाचा. आणि थेट यष्टांवरच्या जवळ थ्रो आला.
आणि कौतुक क्षेत्ररक्षकाचंही व्हायला हवं. रन्स आल्या ते एकंदरीत आपण पाहतोय 53 आहेत. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये चैतन्य खांडे यांच्या माध्यमातून एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. ऑन दी स्टंप त्यांनी थ्रो केला होता. स्कोर कार्ड वरती धाव आहेत 53. 53 ऑन दी बोर्ड. 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील. पुढचा बॉल सुरेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चेंडू मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील या बॉलवरती. धावा किती आल्यात त्याची शहानिशा होईल. शहानिशा इथे करण्यात येईल. चला अंपायरचा कॉल पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. हा चौकार आहे. यस एक्झॅक्टली हा चौकार. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 57 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मॅच रेफरीनेही या गोष्टीकडे आवर्जून पाहिलं होतं की चौकार आहे की षटकार. पुढचा बॉल कमी गतीने यावेळेला लपेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. हे शेट लेट आले, थेट आले आणि ग्रेट आले. शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा. जयनुमांना LIG दोन्ही टीमने एक सामने जिंकलेले आहेत. आणखी एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला. टॉस आपण करतो आहोत. हेड इज अ कॉल. हेड आला. टॉस जिंकला जयनुमान LIG टीमने. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती आपण व्यासपीठ ग्रहण करावं. आजचा दिवस महत्वाचा राहील कारण दोन्ही टीम एक सामने जिंकलेले आहेत. अमन 11 संघाच्या अगेन्स्ट काय प्लॅनिंग केली आहे आज खेळत असताना मनी? सर प्लॅनिंग अशी काय नाही. ती पण एक खूप चांगली टीम आहे आणि कधी कधी काय होतं आपण प्लॅनिंग करून जातो आणि ते सक्सेस होत नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की ग्राउंडमध्ये जे आहे, कारण असं नाही की त्यांच्यामध्ये पण खूप चांगले. काल तुम्ही बघितलं तर भावेशनी 1 साईड बॅटिंग केली. बॅटिंग बॉलिंग त्यांची टीम कॉम्बिनेशन पण खूप चांगलं आहे. तसं आमचा पण चांगला आहे. प्रयत्न करू त्यांना कमीत कमी रनमध्ये थांबवायचा, कारण आम्हाला चेस करायचं आहे आणि ही मॅच जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आज काही चेंजेस आहेत तुमच्या संघामध्ये? चेंजेस सध्या तरी बघतो मी की ते सेम टीम खेळवायला, कारण ते विनिंग कॉम्बिनेशन कंटिन्यू करायला. तरी पण जर होत असेल 1-2 तर चेंजेस आम्ही करू. सकाळच्या सत्राचा अनुभव तुम्हाला चांगला आहे कारण 24 तासानंतर तुम्ही मॅच खेळत आहात. कालच्या दिवसाच्या पहिली मॅच तुम्ही खेळली होती. आजच्या दिवसामध्ये पहिला दुसरा सामना तुम्ही खेळत आहात. सकाळच्या सत्राचा अनुभव चांगला आलाय. प्रतिस्पर्धाला एक जेन्युइन किती टार्गेट पर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल एक्झॅक्टली? सर तेच बोलतो. काल पण मी विचार केलेला टार्गेट 50-55 पण ते 70 पर्यंत गेले. असं स्पेसिफिक टार्गेट नाही सांगू शकत. तरी पण आमचा प्रयत्न असेल जे आम्ही चेस करू शकतो. रन बॉल बघायला गेला तर आम्ही पण 50-55चे प्रयत्न करू त्यांना थांबवायला. कालचा दिवस तुमचा राहिला. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड तुम्ही मिळवला आहात. कालच्या दिवशी चांगली बॅटिंग केली. आम्हाला पुन्हा एकदा जो मनीष शर्मा जो आहे पुन्हा एकदा बॅटमध्ये येतोय, पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करतोय आणि तोच शो आम्हाला आज पण पाहायला मिळेल का? प्रयत्न तर मी प्रत्येक मॅचला करतो, असं नाही की नाही करत. पण कालचा दिवस होता माझा की जे स्ट्रोक्स मी प्ले करायला गेलो ते सक्सेस झाले आणि या मॅचला पण मी तेच प्रयत्न करेल की माझ्या एंडवरून जेवढं कॉन्ट्रीब्युशन होत असेल ते मी तेवढं कॉन्ट्रीब्युशन देईन. कालच्या दिवशी जे स्विच हिट तुमचे लाजवाब होते. धन्यवाद. शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय अमन 11. सकाळच्या सत्रामधील तुम्ही सामना खेळता. काल दुपारी खेळला, आज सकाळी खेळतात. पहिली मॅच किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि टॉस जिंकले असतात तर निर्णय काय घेतला असता?
टॉस जिंकलो असता तर आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आता टॉस तर हारलो आहे. आता 5 ओव्हरच्या मॅच आहे. मी कमीत कमी 60+ धावा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आज काही चेंजेस आहेत तुमच्या संघामध्ये? हां, आज चेंजेस आहेत. एक प्लेअर चेंज करणार आहे आम्ही. त्याच वेळेला स्पर्धेला किती एन्जॉय करता? ॲज अ कॅप्टन म्हणून तुमच्यावरती जिम्मेदारी आली, असं टुर्नामेंटला किती एन्जॉय करता आहात तुम्ही? हा दरवर्षीप्रमाणे आहे. KPL बोलले तर हा कळंबोली फेस्टिवल आहे आमचा आणि आम्ही तो आनंद घेत असतो. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला जर्मन एलआयजी टीमने अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. या आपण उत्तरार्धाकडे वळतो आहोत. या उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत जिथे या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आल्या. अर्थात एकंदरीत 64 धावसंख्येचा पाठलाग करत आहे. 63 बनल्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत कळंबोली प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहोत. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची. कळंबोली म्हटल्यानंतर आणखीन एक बॉक्स प्रीमियर लीग देखील कळंबोलीमध्ये येत असताना पाहायला मिळते आणि तिचे देखील आता वेध लागले आहेत. काही दिवसामध्ये ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. कळंबोली प्रीमियर लीग, कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेसाठी फॉर्म अवेलेबल झाले. ज्याला कोणाला सहभाग नोंदवायचा आहे लवकरात लवकर फॉर्म फिलअप करा आणि कुठेही तुम्हाला टेक्निकल इश्यू आला तर आवर्जून किरणजी दळवी यांच्याशी संपर्क साधा. प्रसाद टावरे यांच्याशी संपर्क साधा. या आयोजनाच्या माध्यमातून त्यांना आपण पाहत आहोत. सामन्याला होती सुरुवात. उत्तरार्ध 64चा पाठलाग. अक्षय सरोदे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अंकित रावतला आपण पाहत आहोत. 64चा पाठलाग करायचा आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे ना, प्रत्येकाला महत्वाचं राहतं. चला बॅटिंग फिल्डिंग करणारी टीम आम्ही आपलं लक्ष वेधू की 25 मिनिटांमध्ये विदिन 25 मिनिट्समध्ये आपल्याला हे सत्र 5 ओव्हर कंप्लीट करायचेच आहेत. प्रतिस्पर्ध्याने केलं तर आपणही करू शकतो. त्यामध्ये आपल्यासाठी जिद्द असायला हवी, मेहनत करावी लागेल, चिकाटी आपल्यामध्ये असायलाच हवी, घाम गाळावा लागेल सकाळच्या सत्रामध्ये. सामन्याला सुरुवात. उत्तरार्धाला सुरुवात होते. पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज दाखल होत असताना सुरेश मुनीम. पहिला बॉल वेगाने टाकला, फटका फसला, चेंडू हवेमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. एफर्ट्स थोडेसे कमी राहिले. राहुल चक्रपाणी त्या ठिकाणावरती पाहायला मिळाले. चेंडू पासून थोडेसे दूर राहिले होते. रन्स इथे प्राप्त होत असताना पहिल्या बॉलवरती 1 पाहायला मिळते. सुरेश मुनीमची एंट्री संघासाठी ग्रेट आणि थेट राहिली होती. शेवटचे 2 बॉल त्यांनी फेस केले. काय स्ट्रोक खेळले होते. मिड विकेटला चौका ठोकला, मिड विकेटला षटकार ठोकला आणि सकाळ सकाळी त्यांच्या बॅटमधून निघणाऱ्या हा झंझावाती खेळ निडर आणि विस्फोटक अंदाजामध्ये संघासाठी खूप काय देऊन गेला. 63 धावा बनल्या. 64चा पाठलाग. 35 बॉल मध्ये 63 अजूनही बनवायचे आहेत. या सामन्यामध्ये आस्किंग रन रेट 10.80चा पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण 1 पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती सुरेश मुनीमला आपण पाहतोय. काही वेगळी शैली आहे त्याची. खोलवर टप्प्याचे चेंडू चांगल्या धाटणीच्या हातात पाहायला मिळालाय. आघाडीला कर्णधार, संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार. कमी गतीने टाकला. हा बॉल पडल्यानंतर शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. कमी गतीने येत असताना हा बॉल इथे पाहायला मिळतोय. अपील करण्यात आली पंचांकडे आणि अर्थात क्रिकेटमध्ये या बाबी आहेत ना, या नेहमी हेरल्या जातात. डेलिब्रेटेड. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. थांबला होता, बॅकलेफ्टला थांबवलं, स्वतःला थांबवलं. काय बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला आणि अपील करण्यात आली. नितीन म्हात्रे जवळ आले. त्याच वेळेला सुरेश मुनीम यांची अपील आपण पाहिली. डॉट बॉल आलाय. बॅकफुटला ऑन साइडला केला. ऑन द टोच चेंडू सीमारेषेच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चौकार.
एक मेरी असं म्हणत असताना अक्षय सरोदेने ऑन साइडला हाफ आर्म जॅक करत असताना चौकार ठोकला, खोला टाकला, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एक धाव कंप्लीट केली आहे, धावा रोखल्यात मी म्हणेन संघासाठी. फिल्डिंगचे एफर्ट चांगल्या स्टँडर्ड उंचावला जातोय कारण या धावा रोखायला हव्यात. बॅकअपला कोणी नव्हतं, 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती जे पाहायला मिळत आहे, जिथे आपण पाहत आहोत 7 धावा धावफलकावरती आहेत. या समालोचन कक्षामध्ये श्रीकांतजी मुळीक यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला खेळलाय, शॉर्ट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल इथे मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना केवळ 8 धावा धावफलकावरती आहेत. दमदार आणि सावध सुरुवात म्हणता येईल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला तर पूर्वार्धाच्या पहिल्या षटकामध्ये हमजा खान आपण पाहिलं तर 17 रन्स आल्या होत्या फर्स्ट इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जिथे आहोत 8 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ आणि क्रिकेटला साऱ्या पोषक बाबी, ऍटमॉस्फिअर क्रिकेटचं चांगलं तयार करण्यात आलंय कळंबोली प्रीमियर लीग मध्ये. कमी गतीने लपेटला चेंडू सीमारेषेच्या दिशेने, आउट ऑफ दी पार्क, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि अंकित रावतचा हा शो मस्ट गो ऑन आहे. 2 बॉल 7 वरती तो खेळतोय. या आपण पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती जिथे पाहतोय धावा बनल्यात त्या 14. येणाऱ्या 30 बॉलचा खेळ शेष आहे आणि 30 बॉल मध्ये जिथे विजयासाठी आवश्यकता राहील 14 बनल्यानंतर या सामन्यामध्ये जिथे 50ची आवश्यकता. आवाजामध्ये करूयात बदल. श्रीकांतजी मुळीक यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. हॅलो, तर धन्यवाद. अल्ल तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा आपण कळंबोली प्रीमियर लीग पर्व 5 2025 मध्ये करूया सहर्ष स्वागत. तर यास पुनश्च एकदा आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. चालू सामना देखील आपण मित्रांनो पाहतो. एकीकडे पाहिलं तर दोस्ती 11 आणि दुसरीकडे पाहतो श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली. या 2 संघादरम्यान रंगणारी ही क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा सामना आपण पाहतोय. जिथे आपण पाहिलं पहिल्या पूर्वार्धामध्ये अर्थातच टीम दोस्ती 11 संघानं 6 षटकांमध्ये धावा उभारल्या होत्या. ते अर्थातच 63-64 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलण्यासाठी सज्ज झालाय मित्रमंडळ हा संघ. तिथे पाहतोय आपण अक्षय सरोदे काय जबरदस्त फलंदाजी साकारतोय. तर यस आपण पाहतो या ठिकाणी श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाची सलामीची जोडी आपण पाहतो. जिथे पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, तदनंतर अरविंद ढेकळे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आले. त्यांना आपण पाहतोय अरविंद याच्या पहिल्या चेंडूवरती काय घणाघाती प्रहार केलाय. तर मिस्टर 360 अक्षय सरोदे जो या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू बनू लागलाय ना, तो पुन्हा एकदा केपीएलच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतोय. काय या ठिकाणी डावाला सुरुवात करतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये देखील सावध पवित्रा पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय जिथे अरविंद ठेकळे सारख्या गोलंदाजावरती प्रत्याहल्ला चढवला. चढवत असताना आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 0-19 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. तर निश्चितपणे अंकित रावत आपण पाहतोय या संघामध्ये देखील एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू
उत्तम कामगिरी करतो. म्हणूनच की काय या ठिकाणी या टीमच्या संघ मालकाने यावरती सर्वाधिक जास्त बोली लावली होती. 5000 पॉईंट्स या ठिकाणी या खेळाडूला घेतलं होतं. तो अंकित रावत आपल्याला पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 20, षटक क्रमांक 2 चालू असताना अजून देखील येणारे 27 चेंडू आणि 44 धाबांची गरज. दोस्ती 11 म्हटलं की माननीय विजय शेठ खानावकर यांचा हा संघ कारण मैत्रीच्या दुनियेतील राजा माणसं आपण पाहतोय. हनुमंतजी चौधर असतील, विजय शेठ खानावकर असतील, दिनकरजी पोपेट असतील, विश्वासजी पाटील असतील, असे अनेक आपण अतिथीगण या ठिकाणी पाहतो. यांच्या सुंदर संकल्पनेतून अगदी गेली 5 वर्ष या मैदानावरती क्रिकेटचा थरार आपल्या अनुभवास मिळतोय आणि यावर्षी देखील आपण पाहतोय. परंतु अक्षय सरोदे या मैदानावरती बरसलाय, आणखीन एक चौकार खेचून आणतोय आणि संघाला घेऊन जातोय 24 या धावसंख्येवरती. धन्यवाद. तर या षटकामध्ये पहा अक्षय सरोदेने आता मात्र 2 चौकार खेचून आणले. धावगती हळूहळू या ठिकाणी सरकू लागली आहे. 24 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. तर अरविंद ढेकळे हो या ठिकाणी पहा विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय जिथे फक्त आणि फक्त एक धाव पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 25 ही धावसंख्या. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय जिथे अंकित रावत 3 चेंडूचा सामना करत 8 या धावसंख्येवरती खेळतायत. तर दुसरीकडे पाहतोय मिस्टर 360 अक्षय सरोदे खेळतात 8 चेंडूचा सामना करत 17 या धावसंख्येवरती. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. तर या केफेलची भरपूर अशी वैशिष्ट्ये राहिली आहेत. अजित या ठिकाणी आपण पाहतो अंकितनं आता मात्र हात खुले केलेत. एक चौकार खेचून आणलाय अंकित रावत ऑन फायर. तर चला वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आहे. आपण पाहतोय जवळपास आपण पाहतो 7 मिनिटांचा अवधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 2 षटकं संपवण्यासाठी. या ठिकाणी वेळेचं या ठिकाणी आपण बंधन आहे. वेळेकडे देखील मित्रांनो लक्ष द्यायचं आहे. जिथे आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावा पाहायला मिळतात 0 गडी बाद 29. अजून देखील आपण पाहतो येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 35. पहा पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. सुरेश मुनीम हे षटक घेऊन आले होते. दुसरं षटक अरविंद ढेकळे आले आणि त्यानं त्या षटकामध्ये धावा दिल्या त्या मात्र 15. म्हणजे डावाची सुरुवात मित्र म्हणेल या ठिकाणी जबरदस्त केली आहे श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली या संघानं. जिथे स्वतः संघनायक मैदानामध्ये उतरलाय आणि असं म्हटलं जातं ना कॅप्टन लीडिंग आउट फ्रंट. आणि आज स्वतः संघनायकानं जिम्मेदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती या ठिकाणी स्वीकारली आहे आणि काय डावाला चांगल्या पद्धतीने आकार देतोय ना. बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. सुरेश मुनीम आपण पाहतोय थोडासा ऑफ साइडला या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय जिथे फक्त आणि फक्त एक धाव पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या धावसंख्येवरती. 30 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर सुरेश मुनीम या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून देखील या ठिकाणी या खेळाडूला संबोधलं जातं.
तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा याच मैदानावरती होत असतात ना, त्यावेळीच हर एक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये सुरेश बुडीम याचं आदरानं नाव घेतलं गेलं जातं. तो सुरेश बुडीम आपण पाहतोय कामुट एंडकडून मारा करणारा गोलंदाज. तर अंकित ओहो दुहेरी तलवारीचा उपयोग पाहायचं, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. नो मॅच लँड मध्ये चेंडू आढळला, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 लॉस फॉर 0 विकेट. 32 धावा धावफलकावरती. 14 चेंडूमध्ये 32 झालेत, अजून देखील 22 चेंडूमध्ये 32 धावा करायच्यात. म्हणजे अजून देखील पाहिलं तर अग्रेसर पाहायला मिळतोय श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळमोली हा संघ. जबरदस्त सुरुवात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर सुरेश, परंतु पहा पॅडवरती चेंडू आदळलाय, तिथे पंचांकडे दाद देखील मागितली होती. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 32 धावसंख्या. 32 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. सकाळचं सत्र दिवस क्रमांक 2. काय भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते KPLच्या माध्यमातून. आता मात्र दुहेरी तलवारीचा उपयोग, जिथे फक्त आणि फक्त एक धाव पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचते ती अर्थातच 33 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय जिथे अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सुरेश बुडीमनं आता कुठेतरी जो धावता आलेख आहे ना, त्या धावता आलेखाला अंकुश लावण्याचं काम केलंय. अगदी सुरेख मारा केलाय, अगदी तिखट मारा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये, कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. ओ चांगलं क्रिकेट, स्टोरी बुक क्रिकेट, दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं नाव तर क्रिकेट आहे. अलॉंग द कार्पेट लगोनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली. गॅप सिलेक्शन पहा किती सुरेख होतं, जिथे 2 धावा प्राप्त झाल्या आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 0 गडी बाद 35 धावा. तर यस 19 चेंडू आणि 29 धावांची गरज. अक्षय सरोदेचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं मैदानावरती खेळ साकारतोय ना, अगदी स्टोरी बुक क्रिकेट. ओहो पुन्हा एकदा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फक्त क्लिक केलाय एका धावेकरता. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावसंख्या. तर याच मैदानामध्ये रिंग ट्रॉली जाते, पुरेसा अवधी आपल्यास मिळतोय. तत्पूर्वी आपण या स्पर्धेविषयी देखील चर्चा करूया. KPL अर्थात कळमोली प्रीमियर लीग पर्व 5. तर खूप साऱ्या अशा चर्चा होत्या की कळमोली प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये काय वेगळं पाहायला मिळणार. तर मित्रांनो होय, खूप वेगळं पाहायला मिळतंय. जिथे आपण पाहतोय या स्पर्धेचं 2 व्हीलर बाईक देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना देत आहोत. तत्नंतर स्पोर्ट्स बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळतात. तत्नंतर आपण पाहतोय अर्धशतक, व्यक्तिगत अर्धशतकीय खेळी खेळणाऱ्या खेळाडूला तब्बल रोख रक्कम 2500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. तदनंतर निर्धाव षटक फेकणाऱ्या गोलंदाजाला देखील आपण 2500 रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येतोय. तर हे खेळाडूंनाच पारितोषिक नाहीयेत, तर मित्रांनो इथे येणाऱ्या प्रत्येक क्रीडा रसिकासाठी देखील मेजवानी आहे. जिथे आपण पाहतोय अगदी कालच्या दिवसापासून जेवणाची उत्तम सोयी देखील आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी कुपन देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्या लकी कुपनाच्या माध्यमातून खेळाडूंना मोबाईल या ठिकाणी आपण गिफ्ट देतोय. तर रेस येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. तदनंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय LED स्क्रीन देखील आपण पाहतोय. ते क्रिकेटचा दर्जा आज आपण पाहतोय, कळमोली क्रिकेटचा दर्जा पाहतोय किती उंच उलाय, आणि हे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. येणारे 18 विजयासाठी 28 धावांची गरज. अरविंद ढेकळे, सातत्यानं या खेळाडूची चर्चा या मैदानावरती होत असते. तो अरविंद ढेकळे आपण पाहतोय. मूर्ती लहान कीर्ती महान, तो अरविंद ढेकळे आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर मिस्टर 360 अक्षय सरोदे आता मात्र या मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी साकारतोय. छत्रपतींचा छावा, या मिळतील तब्बल 6 धावा.
बघा स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल, पण मित्रांनो आपला स्वतःचा जीव देखील तेवढाच महत्वाचा आहे आणि वेडे प्रेक्षक वर्ग आहेत. अगदी मॅच पाहण्यासाठी आलाय, चेंडू कुठे गेला कुठेही जाऊ द्या, पण तो चेंडू आम्ही मैदानामध्ये तो परत पुरवणार. आणि आता प्रात्यक्षिक उदाहरण आपण देखील पाहिलं तर या ठिकाणी नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया, जिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत येणारे 17 चेंडू आणि अद्याप देखील 22 धावांची गरज. लॉफ्ट केलाय लगोनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय, जिथे शतरक्षक जरूर अडवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पाहतोय काय बघता बघता या मैदानावरती 3 धावा कंप्लीट केल्यात. काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 45 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 14 चालू असताना आपण पाहतोय अजून देखील उर्वरित येणारे 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. अक्षय सरोदेचं कौतुक करावं लागेल. आज तो अगदी स्वतःच्या चेंबूमधूनच सेट होऊन आलाय की काय. अगदी पहिल्या चेंडूपासून सावध पावित्र्य आखत अगदी स्वतःच्या संघाला चांगल्या पद्धतीने आकार देण्याचं काम करताय तो अक्षय सरोदे. परंतु पहा फिरकीचा जादूगार म्हणून देखील त्याला पाहायला जातं तो अरविंद ढेकळे. पण अरविंद वरती आक्रमण केलाय. रितेश चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत. आणि या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या धावून पोहोचते बिनगडीबाज 47 या धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. बघा धावा आणि चेंडूमधला फरक फक्त 2चा पाहायला मिळतोय, जिथे या दोन्ही फलंदाजांचं सलामीवीरांचं कौतुक करावं लागेल. परंतु पहा अगदी स्विच हिट केलाय, जिथे किरण ठेंबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या थोडीशी हलती राहिली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या धावसंख्येवरती. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो 48 धावा. अजून देखील दोस्ती 11 संघाचा जर विचार केला ना तर अजून देखील यश मिळालं नाही आहे या सलामीच्या जोडीला फोडण्यासाठी. आता यश मिळेल का. परंतु पहा कुठेतरी लाईन फरकडताना दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू आणि संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. धावसंख्या धावून पोहोचले 49. अरविंद ढेकळे. अक्षयचा वार मोठा प्रहार गेला चेंडू. एक टप्पा पडल्यानिशी टक्कनिशी सीमेरेषे बाहेर 4 धावन करता. चला जयनमान एलआयजी संघ आपण रेडी राहा, कारण जसा सामना संपणारा लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यायचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 53. अक्षय सरोदे खेळतोय 14 बॉल 34 वरती, 9 बॉल 18 वरती. अंकित रावत खेळतोय विजयासाठी 13 बॉल आणि 11ची आवश्यकता. मी लक्ष वेधेन अर्धशतकाची पार्टनरशिप ही पहिल्या विकेटसाठी अर्धशतकाची पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टाळ्या त्यांच्यासाठी. अमन 11 संघ आपण देखील रेडी राहा. आणि त्याच वेळेला प्रेक्षक वर्गासाठी आज देखील पर्वणी आहे. आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोबाईल फोन देण्यात येईल आणि त्याच वेळेला शेवटच्या दिवशी आपल्याला दिली जाणार आहे ती कुपनच्या साह्याने बाईक. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 11ची आवश्यकता या सामन्याच्या माध्यमातून आज देखील दुपारचं जेवण या आयोजकांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गासाठी देण्यात येईल. परंतु आज काटेकोरपणे आपण या स्पर्धा खेळवणार आहोत. 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 11ची गरज आहे. या आपण SK साऊंड एंड इव्हेंटच्या माध्यमातून एक मधुर संगीत ऐकूया. तर येस थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा मैदानाकडे तिथे आपण पाहतोय गोलंदाज आले तर 5वं षटक घेऊन रितेश यादव. कामुट इंकडून मारा करणारे गोलंदाज. तर स्ट्राईक वरती आपण पाहतो अंकित रावत. बघा या ठिकाणी 16 मिनिटांचा अवधी आपल्याला पाहायला मिळाला. जवळपास 4 षटकं संपवण्याकरता. येणारे 12 चेंडू आणि 11 धाबांची गरज.
चांगला फटका सचवलाय, जिथे पाहायचं क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. तर डेफिनेटली काय जबरदस्त फलंदाजी साकारताय दोन्ही फलंदाज. बघा एकानं वात पेटवली आहे तर दुसरीकडे दुसरा फलंदाज त्या वातेचं प्रज्वलन करतोय. दोन्ही फलंदाज आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज दांडी गोल केली आहे, बत्त्या गोल. फलंदाज त्रिफळाची अंकित रावत बॅक टू टेक आउट. तर यस धन्यवाद. बघा उशीर झालाय मित्र म्हणे दोस्ती 11 संघाला ही फोडण्यासाठी ही जोडी फोडण्यासाठी. परंतु पहा जिथे हाफिज सिंग आले तर अलॉंग द कारफील्ड आपण पाहतो फक्त क्लिक केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. किरण या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय जवळपास जाऊन पोहोचले 1:60. अजून देखील 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघा अक्षय सरोदे ऑन स्ट्राईकला आहे. हा सामना कशा स्वरूपानं फिनिश करणार हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. कारण अक्षयकडं मी म्हणत ताकद आहेच, परंतु घुटना टेक और बाय तमाशा देख. अक्षय सरोदे विनिंग चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू थँक्यू. थँक्यू. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या आपण आमंत्रित करूयात, ज्याने 16 बॉलमध्ये 38 धावांची खेळी केली. कॅप्टन लढला आणि एकट्याने लढला. गोलंदाजी करत असताना ज्याने एक महत्वपूर्ण विकेट मिळवला, महत्वपूर्ण योगदान देणारा अक्षय सरोदे राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 16 बॉल 38 धावा. त्याच वेळेला बॉलिंग करत असताना एक विकेट त्यांनी प्राप्त केली. या पण त्याला आमंत्रित करूयात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. जर्मन एलर्जी संघ चला मैदानाचा ताबा घ्या. जर्मन एलर्जी टीमलाही आपण विनंती करूयात मैदानाचा ताबा घ्या. हा अक्षय सरोदेला आपण स्क्रीनवरती पाहतोय. आमंत्रित करूयात अक्षय या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. अक्षय सरोदे त्वरित या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अक्षय आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. चला त्वरित या ॲटिट्यूड कलेक्शन यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आकर्षक ब्रँडेड टी शर्ट कृष्णाजी मोरे यांच्या माध्यमातून. त्याच वेळेला या प्रदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक आणि ब्रँडेड टी शर्ट्स. त्याच वेळेला प्रदीप स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅप, एक क्रिस्टलची ट्रॉफी हे देण्यात येईल. अक्षय सरोदे आम्ही आपलं लक्ष वेधतोय. 16 बॉलमध्ये 38 धावांची